ओ आई दका गाईज माराय गयात दका माठ टाकणं तेसला असे उपटीनं मारवा तेसला एक लावरीन असं आणि एक पडेल अजून दका या दोन बाकी आहेत चार लावरीस ना एक नंबर मटन पडे जाय दका उई गया आता हाय गाइज गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग में तुमना स्वागत बहुसन सकाळीच ना वाजेला 9 आणि मन अंगठून दुईसन तयारी बी हुई गई काल द्या म्हणून धुये जायला होतं गाडीना सामान लेवाला पण मनीस गाडीना टायर फाटे गया ट्यूबलेस टायर होता पण ते म्हणत डायरेक्ट ट्यूब टाकीनं वापरसू 5-6 दिन मग नवा टायर लिसू आणि बेकार फजिता वहिनाल्यात बसून आणि चला आता तयारी कराय गी आली मी चालणार लावऱ्या लेवाला कारण की मला ना आज लावऱ्या खाना आहेत मी रातला जावं तर धरणारच नाही संग धराला पण काही गया ना इकतली ना खाना परी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखवत राहा चला मग जिथल्या भेटत तिथल्या लई येणं परी या दका दका गाईज लई उन्हा इथल्यात लावऱ्या सापडण्यात 4 भेटण्यात फक्त आता दका कशा खतरनाक बनवसू तिसला ओ भाई दका पुऱ्या मोठल्या यात रातला मी बी जावत आपण काही गया ना इकतलीनच खायला फायदा बेकार अडचण मला लागू फिरणं पर मस्त यात चला मग बनवत अर्ध का आता रांधाय राहीना आमने या बाकरी रांधाय राहीना यात आणि आमू येत या लावरीसला गॅसवर बनवसू चला मग ओ आई दका गाईज माराय गयात दका माठ टाकणं तेसला असे उपटीनं मारवा तेसला दका मरी गयात एक जीवत तर दका मर गयात त्या उपटीनं मारवा भाऊ गोगीना कापवा आहे गोगीना कापवा तेसवाले उपटीनं माठ टाकवा आता येस नाही ना पुरा चामडा समत कारी टाकसूत मग बनवसूत चला मग बाकऱ्या बी हुई गयात हमने दका तर चला मग आता बनवत बहुसन मी आहे ना दुकानवर गया तिथला मग दका लावरीसनी भाजी बी बनवाय चाल नाही आहे दका एकदम भारी कापाय कुपाय ना एक लावरीन असं आणि एक पडेल अजून दका या दोन बाकी आहेत हॉटेल में गाइज 500-600 नी एक प्लेट भेट आणि ती मग बी ना फक्त एक लावरी राही किंवा 2 लावऱ्या राहत 600-700 ने जर एक प्लेट राही ती मग 2 लावऱ्या राहत त्यापेक्षा घर लिहिले आम्ही येऊन डायरेक्ट रातला जाईन जंगल मध्ये धरला येत बसून या लावऱ्या पण मी आज काही जायला नव्हता ते मग विकतले ना परण्यात मला आता मस्त बनवसूत तेच ना मसाला बी दका उई जायला तयार बुझाई भाजाई जायला एक नंबर डायरेक्ट 4 लावरीस ना एक नंबर मटन पडे जाय दका उई गया आता मस्त तीस ना खान के करीन पीस मस्त बारीक करीन मग बनवसू चला आता यानं भाजी बिजी वय तिथला मम्मी यानं बाहेर फिरी यानं परी चला बाहेर ना मोसम दका तू मन कशा आहे काय ये दका आता 2-3 जण बसेल चालू सुनसान हुई जाय आव आमनी गाव ना बोस बर का बकर केस ना बोस आऊ 10-11 वाजता जन गाई बेकार सुन सांगली जाय आमना हिऱ्या म्हणत सकाळी म्हण बेकार पब्लिक राही कामवर जाणारे पुरे बेकार गेल गाड्या उभ्या अरे फक्त कैल्या राही ना आता बसेल तो बी आता कामवर येईन त्यांना बी घर ना काम चालू आहे आयदा का गाईज इथली भाजी पडणी डायरेक्ट अर्धा 1 किलो भाजी पडी जाय डायरेक्ट दका आता बनवायला सुरू होईल चला मग बनव मस्त पैकी चला गाईज मग आता भाजी बी हुई गेल मी जेवणला बी बसली ना आयदा का एक नंबर भाजी बनेल बसून आणि भाकर पाणी बी तर चला मग आता मी बी जेवण करू तुम्ही बी करा चला
अनुभव सण अक्का मायनं ये बी ही लागणं दुपारनं बेकार भाजी खायनं ते बी व का अक्का माय दही लईने न पीठ भर राहीन या गहूना पीठ मी न रोट्या काही बघायच्या मग दही लयला आणि त्यासना सत्त बाजरी दयाला जाई खाता काय बाजरी दयाला जावत आणि मी आणि झोपे जायला होता कव्वाच ना मुकला टाइम न झोपे जायला होता भाऊ मोबाईल बी चार्जिंग बी होती ना मोबाईल का गई नाम पे पलवान भी गया है आणि डायरेक्ट संध्याकाळी ना यानं 5 वाजे गया दोन्ही बी आता उठणार ना आता कामवर लटकेलं सपऱ्याना कामवर आता दोन्ही बनावतो भाऊ आम्ही शेकतो दोन्ही बनाईल शेक ना परी पायटनी गुंता राहू द्या ना परी त्याला आटे दोन्ही बनावतो आम्ही पायटनी गुंता राहू द्या ना परी था आपण पुरा सावटा गोया करीन ठुई दिन आंबे आटे पायट चेटारा ए ताय बी लई राहणार रे गाईज मी यानं दुपार ना अशा झोपेल होता बेकार गंदी झोप लागेल होती डायरेक्ट आता संध्याकाळी ना 5 वाजे गया तवय उठना मी झोप मी ना आता जेल चला मग बस स्टँड वर जाना परी मला बी आता मटन मासा लेवाला बाजार करना परी हो काय होईना रे आटे रे पप्पा म्हणजे राजाला मार आहे ना हो पाहुणला फोन लावायला लागते ग यार पाहुण गोया एका वय नाव तशाच सांग काय 8 वाजता टाइम दिला त्याला रात ना या जल्दी मग चला मग आता अंधारा परी गया आणि आमनी खिचडी बी बनी रही जेवण खावणं करीसन आमला यानं जाना एक खेकडी धराला एक्का सावट्याला याना भाऊ आज मुकला दिनवी गया धरीनं खावाला तर मग चला आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद होणावी लाईक कर द्या आणि जो चॅनल वर नवीन होईल तो सबस्क्राईब कर लिया यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय